काढून त्या ठिकाणी मायनिंग घालण्याचा जो काही घाट घातलेला आहे त्या अनुषंगाने आमची गेली 15 वर्ष मागणी आहे की ते आम्हाला मायनिंग नको, कारण आमचा निसर्गाच्या सान्निध्यात बसलेला सुंदर गाव आहे। या गावामध्ये शेतीवाडी बागायती सगळ्या प्रकारची समृद्ध आहे। आता अशा गावामध्ये जर आमचं पाणी आमच्याकडे सतत आहे, आमच्याकडे झरे आहेत, आमच्याकडे एकही विहीर नाही, आमच्याकडे जवळजवळ 70-80 झरे आहेत कायमस्वरूपी वाहणारे, आणि असं आमच्या गावात विहीर नाही, तर ह्या गावात जर उद्या मायनिंग झालं तर कळण्याची परिस्थिती आज आम्ही बघतोय। रेडीला स्वतः आम्ही बघितलेलं आहे, रेडीची परिस्थिती आज काय होती, पूर्वी काय होती आणि मायनिंग नंतर काय होती। त्यामुळे मायनिंग हा जो विषय आहे तो जर ह्या आमच्या समृद्ध गावामध्ये आला तर गाव क्षणार्धात होत्याचं नव्हतं, नष्ट होणार। पुढच्या पिढीचं काय, कित्येक पिढीने जे वसवलेलं आहे, कसवलेलं आहे, कमवलेलं आहे, बागायती आहे, शेती आहे, मुख्य बागायती, आणि हा जर बागायतीचा प्रश्न जर आमचा उद्ध्वस्त झाला तर पुढची पिढी आहे त्यांचं काय, नोकरी मिळत नाही, सरकारी नोकऱ्या मिळतच नाही। आज शिकलेली मुलं गोव्यात जातात, आपल्याकडे इथे धंदा नाही, त्यांना नोकरी नाही म्हणून गोव्यात। आता गोव्यात 10 आणि 15 किंवा 12,000 किंवा 15,000च्या नोकरीवर त्यांनी नोकरी करायची पैशावर, आणि त्यांनी उदरनिर्वाह कसा चालवायचा। आज बाजारातली जी महागाई आहे ती अतोनात आहे की ती जगणं मुश्किल केलेलं आहे महागाई, आणि अशा वेळी जर आपल्या घरात जर आपली शेतीवाडी बागायची नसेल तर मुलं ते 10,000 सुद्धा, आणखी काय सगळ्यांना मिळतं असा विषयच नाही ना। शिकलेली मुलं घरात आहेत, ग्रॅज्युएट मुलं झालेली घरात आहेत। ग्रॅज्युएट मुलांना आता आम्ही जर सांगितलं की तुम्ही शेती करा म्हटलं तरी कठीण, आणि करणार काय। पूर्वीच्या लोकांची धमक होती ती आताच्या पिढीमध्ये नाही, तर पूर्वीची काय बागायती आहे ती शिल्लक राहिली पाहिजे, घरे राहिले पाहिजे, पाणी राहिलं पाहिजे, निसर्ग आहेच, निसर्ग हा टिकलाच पाहिजे, पण त्याचबरोबर इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या अनुषंगाने जर राहिल्या तरच माणसं जगणार, आणि हे जर मायनिंग झालं तर ते सगळं उद्ध्वस्त होणार, शिल्लक काहीही राहणार नाही। ह्याची आम्हाला भीती आहे, तर आमचा जो गाव आहे निसर्ग संपन्न तो तसाच राहिला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे। म्हणून कोणीतरी पुढारी म्हणा किंवा जे आमदार खासदार जे काय असतील पुढे आता निवडून येणारे आधीचे आहेतच, पण त्यांनी आत्ता पुढे येणाऱ्या निवडून येणाऱ्या किंवा अधिकाऱ्यांनी किंवा संबंधित कोण अधिकारी असतील ते आमदार खासदार त्या लोकांनी ह्याच्यावर लक्ष द्यावं, आणि आमचं हे जे काही जीवन उद्ध्वस्त होणारं आहे किंवा होत आहे ते निर्विवाद करावं। आमच्या सातबारावर असलेल्या नोंदी आहेत त्या दूर कराव्यात, सातबारा क्लिअर करावा की जो बँकेत गेला तर त्या माणसाला काहीतरी लोन मिळेल। आज लोन शिवाय परत सातबारा घेऊन जातो त्याच्यावर नोंद असते आणि म्हणून ते परत यावं लागतं, अशी कंडिशन होऊ नये ही आमची अपेक्षा आहे। तर आम्ही जो माणूस आमच्याशी निगडीत राहील म्हणजे जो ह्या गोष्टीच्या आमची दूर करील ही समस्या आमच्या, त्याच्या पाठीमागे आम्ही असणार, अर्थात जो आपल्याला मदत करील त्याला आपण मित्र मानणार ना। एकंदर